वेलकम बॅक गाईज अनदर व्लॉग. तर आपण मागच्या व्लॉगमध्ये बघितलं की आता मी चाललो आहे पुण्याला. तर आमच्या सिलेक्शन मॅचेस आहेत. सो आता आपण बॅकपॅक करायला घेऊया आणि थोडं प्रोटीन पिऊ, कारण की त्याशिवाय आपल्याला किक भेटणार नाही. तर आता आपण बॅकपॅक करू आणि तुम्हाला भेटतो आवरून मी, किंवा आदनमधनं क्लिप्स दाखवतो. तर ह्यातलेच मधले 2 किट आहेत ते घेणार आहे मी. ब्ल्यू किट घालायला लावले आज त्यांनी आम्हाला. सर्दी पण झाली. तर भेटू आपण आता थोड्या वेळानं. तर नमस्कार भावांनो, परत स्वागत आहे तुमचं. आता आपण घेणार आहे प्रोटीन, कारण की आता आपल्याला जायचे बाहेर. तर 2 मिनिट थांबा, मी पाणी टाकून आलो. ह्यात आपण पाणी टाकतो 200 ml. तर कोण घेत असेल तर बघा करा. आणि आपण यूज करतोय मसल प्लेसचं बायोझन परफॉर्मन्स वे. आलोच ते 200 ml पाणी, आणि त्यात आपण टाकणार आहे 1 स्कूप ऑफ प्रोटीन. असं काढायचं शिस्तबद्ध पद्धतीनं. लक्षात ठेवा, शिस्तबद्ध पद्धत इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. जास्त इंग्लिश बोलतोय मी. चल भावा, ए बुवा, हे असं घ्यायचं, ह्यात टाकायचं असं मस्तपैकी. खळा 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 वाजते, ह्यात टाकू. आता दिसतो की नाही कडक, चेक करो. तर गाईज आता आपली बॅग पण पॅक झालेली आहे बघा. टिफिन वगैरे घेतला आहे, किट वगैरे, स्टड्स वगैरे सगळे घेतलेत. तर आता आपण शूज घालू आणि आपल्यावर एक आपला पार्टनर येणार आहे, त्याला पण घ्यायचे घराखालनं. मग तिथनं बस स्टँडवर गेलं, तिथनं बस स्टँडवरनं बस पकडून पुन्हा. तर डायरेक्ट भेटू आपण त्याच्या घराच्या खाली किंवा बस स्टँडवर. हाय गाईस, तर आता अध्यक्षांना घेतलंय आणि आता आम्ही चाललोय. पहिले स्टॉपिंग घेणार आहे ब्ल्यू दोघांना, आणि त्यानंतर गाडी लावणार पार्किंगमध्ये आणि जाणार आम्ही बसमधनं दुबईला. कारण की दुबईमधनं रोनाल्डोचा फोन आला की तुमची गरज आहे, कारण की मी रिटायरमेंट घेणार आहे. ती पोरगी बघत चाललेली. जाऊ दे, पोरींकडनं देर इज अ वन डिस्ट्रॅक्शन कम थ्रू आउट बाय मी. तो बाद में बात करते काय ते. खरं बंद कर रस्ता. कायच पुण्यात पोहोचलोय. काहीच पोचलं आता पुण्यात. मुसळीवाल्यानं ते पुढे उतरवलं. आता चालत चालतंय, कारण की आता रिक्षा पण नाही भेटणार आम्हाला. करायचं काय, त्रास नाही वाटत. फोन करून तू हेलिकॉप्टर मागवू शकतो. नाही का तिकीट काढायला पाण्याची बॉटल आहे का? तर आता तुम्हाला एकदा आम्ही भेटतो ग्राउंडवर. नाहीतर मग ग्राउंड दाखवतो. ग्राउंड असतं दाखवतो मला. बाय बाय. पाय काय रिक्षा भेटली, काकाने सोडले आपल्याला. आता आपण चालू, आम्ही चाललोय चालत परत. स्ट्रगल 20 रुपये आहेत का तरी मी कॅश कर. का पहिल्या माणसानं आम्हाला सोडलं इथं? का दिसतोय मी? पहिल्या माणसानं आम्हाला सोडलं इथं. अशी माणसं बिनसं बघत असतात, त्यांना माहिती आहे क्रिस्टियानो मोकाशानो उतरणे आहेत. आता आम्ही काहीतरी पिणार आहे आमच्या अड्ड्यावर. दारू शेक. पिणार आता. इथनं 100 मीटर आमचं ग्राउंड आहे. तर आता त्या काकांनी आपल्याला लिफ्ट दिली, त्यामुळे आपण इकडे आलोय. का नाही, भला माणूस होता तो पण फरशा पोचायचं काम करत होता. आणि फरशा होता त्याच्याकडे, बसता येत नव्हतं रे. लगेच मी बघितलं, माहिती आहे माझा कसं. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणार ना. आता आम्ही तुम्हाला दाखवतो शेक पिताना, आणि तिथनं दाखवतो ग्राउंड. मुंबईन गाडी चालवती पण तिला माहित नाही.
हमारे पास भी मेन इज ऑलवेज बेटर. काय मैन इज ऑलवेज बेटर वन ड्रंक मॅन इज मोर इंटेलिजंट दॅन 4 वुमेन्स इन PhD. बरोबर का? कोट ऑफ द डे. कोट ऑफ द डे. भेटू एकटं पिताना किंवा ग्राउंडवर. माझ्या बरं हात जरी पैशाची काळजी करू नको. आता माझ्या मागे लय मोठा हात आहे. बघितलं ना मगाशी मेसेज लय मोठा आहे. आता नाही. लय मोठा आहे. ओ नेपाळी सगळं. ओ साबजी. हा तू असलं पूर्ण म्हणजे मला पटवू शकत नाही. काय बघ की समज आता पश्चात नीट सांगतो मी असं म्हणजे केस वगैरे मी सेट केली आणि समजा पोरगी तू तिकडनं पुढनं आला आणि मी करणार तू माझ्याशी आय कॉन्टॅक्ट नाही करणार करणार का नाही पण मला हाय कॉन्टॅक्ट करतो. गाईस आता फ्रूट सॅलेड पितो. ग्राउंडवर जातो. काय कायना पाठवतो असेच नाही गरिबांना आमची इथं आहेत हातात चिरा घ्यायच्यात चिरा असे आज खात्यात त्यांना फोटो पाठवते मला. ओ म्या पैसे बघितलं कधी असा गाडा बघितलाय का बघ ह्याला अननस म्हणतात अननस ओमे ह्याला अननस तू म्हणतो काटत झाड मोठा वा रे ओम्या तू तर मोठा हो बघू नाही चांगलंय. तुला देणार आहे जायचं की दोघं. ओम्याला पाठवायचं ए गरीब कोणाचा कट्ट्यात त्याला सुरी ठेवू अशी बघितलं का पहिला पितो आता मग तुम्हाला ग्राउंड दाखवतो ग्राउंड पाहिजे ओमे पश्या आणि कोल्ड म्हणतात बघितले तरी हे कोकळून चहा पितात. हाय गाईस तर प्रॅक्टिस आता झाली आमची आणि असंच मी तिच्या प्रेमात पडलो. काय सांगू गाईस तुम्हाला काय सांगू इतकी गाणफड प्रॅक्टिस घेतली इतकी गाणफड चेहऱ्यावर कळत असेल ते सोडून दे की मी गोरा आहे आणि यू काळा आहे. वाय आर यू ब्लॅक आय इट यू नोज लाईक अ ब्लॅक बांबा वॉटर लेमन ज्यूस. हाय गाईज जरा कॅमेरा हाय गाईज तर आम्हाला 190 197. हा हाय गाईज तर आम्हाला आता आम्हाला भेटले ऑटो आम्ही बुक केली आता आम्ही 169 हा 169 थांब की मला बोलली की वर की मग म्हणजे डो नॉट डिस्टर्ब मी नाहीतर त्यांनी जम्प इट. तर आम्हाला भेटली आता रिक्षा तर आम्ही इथनं जाणार आम्ही बुक केली आम्ही जाणार इथनं स्वारगेटला स्वारगेटवरनं जाणार आम्ही घरला जाऊन तुम्हाला आता डायरेक्ट स्वारगेटच्या स्टँडवर मोदका खेळ दाखवतो आता. बाय गाईज असं फिरायचं होतं या भोसरीच्या बरोबर काय शब्दच नाही दादा ठिकाण गाईज तुम्ही म्हणत असाल की ही ट्रॅव्हलिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉगच असणार आहे. आता डायरेक्ट भाऊ रिक्षामध्ये डायरेक्ट बसमध्ये आलो. आता जर फेमस झालो बोले 10-20 कारची रिक्षा से फरारी घ्यायचा BMW घेणार आहे फरारी असं चालू BMW बोलाय बरोबर फार हां येताना BMW 10-20 कारची रिक्षा से BMW. आता ब्लॉग इथे सेंड करू लय कंटाळले आता डबा खाणार झोपणार घरी गेल्यावर बोलतो काहीतरी तर ते छोटी बात कब मिली गई लडकी पर्सनल नको हो. गाईज माझ्या घरी गेलतो पेंटो ताजा भेटला ताजा मी दिसतोय का माझ्या घरी गेलतो ताजा भेटला
डुप्लिकेट रोका कायचं आपली जी पेशन असते ना ती अशी काढायची असते ती कोणाला दाखवायची नसते अशी काढून टाकायची असते कसं माहिती आहे का लाईफमध्ये मोठं व्हायचं असेल तर अशी पेशन लपवायची असते कोणाला दाखवायची नसते निघालं ती अशी काढून आहे ना अशी फेकून द्यायची असते हे लफडे गेलं रे गव्हर्नमेंट डिपेंड्स ऑन बस तुला वाटतं का फादर आर्मी ते बाहेर कसं टाकते फादर वे तर काय माझा इज ऑलवेज द बेस्ट तुझा तूच पे चल टेल टेक केअर बाय